जर समजा नोकरीला असेल आणि पुरुष नोकरीला असेल तर त्या दोघांच्या पगारामध्ये फरक नाही। असं असलं तरी खेडेगावामध्ये पुरुषाला पगार वेगळा असतो, स्त्रीला पगार वेगळा असतो। मजुरी करणाऱ्यांचं जर आपण प्रमाण बघितलं तर अजून देखील ही स्त्री पुरुष असमान। नॅशनल कमिशन फॉर वुमेन सरकारी इन्स्टिट्यूशन्स आहे तिथं सगळ्या ठिकाणी याबद्दलची जागृती निर्माण करायची आणि म्हणून 2013 मध्ये एक कायदा आला। त्या कायद्याचं नाव आहे पॉश, POSH, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल। सुरुवात 1992 पासूनच सुरू झाली होती। 1992 ला सांगितलं, गावातल्या 4 लोकांना सांगितलं, पण ते काय झालं नाही। लग्न झालं शेवटी, मग त्या भगरी देवीनं कलेक्ट झालं, त्यानंतर मग कायदा बनवायचं सुरू होतं। अनेक कमिशन नेमली गेली आणि 2000 स्त्रिया जातात येतात या सगळ्या ठिकाणांमध्ये सुद्धा या हॅरॅसमेंटचे प्रमाण कमी व्हावं यासाठी आपण जागृती निर्माण करायची। थोडी त्रुटी होती म्हणून पुन्हा आपल्याला सरांनी सांगितलं म्हणून आपण ते थांबलेलो आहोत। आपल्या महाविद्यालयात आहे आणि आपण मुलींच्या आलेल्या तक्रारी त्या निवारण करतोच। जर त्याच्यापेक्षा पुढच्या असतील तर निरसन झालेलं नाही। विशाखा समिती नावाची एक समिती आपण 2017च्या गावात आपल्याला एक नाही असे जेव्हा आपल्याला विद्यार्थी भेटतील तेव्हा या 5 अँबॅसेडर जाणार आहे। त्यामुळे कालही कार्यक्रम घेतला की छोटासा आणि आजही आपण कायमच आहे। आपण खूप बदललो, खूप समानता आहे असं म्हणत असलो तरी म्हणते आणि माझ्यासोबत मैं शपथ लेती हूँ, मैं प्रत्येक व्यक्ति के सम्मान और सुरक्षा के लिए प्रतिबद्ध रहूंगा। मैं किसी भी प्रकार के अपमानजनक व्यवहार का विरोध करूंगा। मैं पोस्ट एक्ट के नियमों का पालन करूंगा और अपने मैं किसी भी दुराचार के प्रति मौन नहीं रहूंगा और आवश्यकता पड़ने पर उचित कदम उठाऊंगी। यह मेरा संकल्प है। लैंगिक समानता और याची पार्श्वभूमी सरांनी सांगितलेली आहे। शासनाचं जे पत्र आलं आपल्या विद्यापीठाला त्याच्यानंतर विद्यापीठाने याबद्दल पत्र काढलेलं आहे, परंतु ते आपल्या निदर्शनास आलं ते त्यांनी पूर्वी पोस्ट केलेलं होतं मटेरियल। हे पत्र आपल्या विद्यापीठाचंही पत्र त्याच्यामध्ये होतं, परंतु पुन्हा फोन आला त्या मॅडमचा की तुम्ही जो प्रोग्राम घेतलाय त्याच्यामध्ये तुम्ही क्लिप ॲड केलेली नाही आणि या कार्यक्रमाचा पोस्टर नाही। तर त्याच्यासाठी आज आपण परत एकत्र झालो आणि त्या निमित्ताने छोटा कार्यक्रम विभाग आहे तो सुद्धा आपल्याकडून ते करून घेऊ शकता नाही, परंतु केंद्रीय कार्यालय त्या बाबतीत तत्पर आहे आणि त्यांनी महिला समानता जी आहे ती वास्तविक झाली पाहिजे यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न, आपली सगळ्यांची मानसिकता त्यामध्ये असली पाहिजे। आता त्यांना वेतन एकच आहे। सरकार जर आता काय भेद करत नाही तेव्हा तुमच्या आमच्या मनातील भेदही लवकरच मिटून गेला पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी दक्ष राहिले पाहिजे अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो। आणि कार्यक्रमाचा रिपोर्ट आजच्या रिपोर्टमध्ये ॲड करावा